नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज मी महाराजांच्या केंद्रामध्ये जाणार आहे दर्शनाला, कारण भरपूर जण आज दत्त महाराजांचं दर्शन घेतात. त्यानिमित्तानं मी पण आज महाराजांच्या केंद्रामध्ये जाणार आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी शेअर करते. तुम्ही नक्की महाराजांचं दर्शन घ्या. आणि आज गुरुचरित्र पारायणाची सांगता नाही, म्हणजे आज दत्त जयंती असल्यामुळे आज उपवास असतो दत्त जयंतीचा. त्याप्रमाणेच आज मला पण उपवास आहे आणि उद्या गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे. तर उद्या सगळ्यांनी नैवेद्य वगैरे बनवून मग म्हणजे पारायणाची सांगता करा. सगळं काम वगैरे आवरून बसले आणि त्यानंतर मग आता मला म्हणजे मी पण माझं आवरून घेतले. त्यानंतर आता मुलाला घेऊन यायचे मला शाळेतून आणि मग मी आणि मुलगाच जाणार आहोत. कारण मुलीची शाळा जी आहे ती 4 वाजता सुटते, त्यामुळे तिला काही सोबत घेऊन जाणार नाही आणि खूप उशीर होतो. तिची 4-4:30ला शाळा सुटते. तर मुलाला मी घेऊन येईन आणि मग जाईन. मग तुमच्यासोबत नक्की शेअर करेन हा व्हिडिओ. तर नक्की व्हिडिओ न स्किप करता बघा आणि चला भेटते तुम्हाला नंतर निघताना. तर बघा, आम्हाला महाराजांच्या केंद्रामध्ये जाण्यासाठी 3:30 वाजले होते, कारण मी मुलाला माझ्या शाळेमधून घेऊन आले. त्यानंतर त्याचं म्हणजे सगळं काही आवरल्यानंतर मग त्याला जेवण वगैरे दिले. जेवण केल्यानंतर मग शेजारच्या ताई आहेत त्यांना पण मी घेतलं सोबत. त्यांनी त्यांची मुलगी असं आम्ही चौघजण गेलो होतो केंद्रामध्ये. आणि आमच्या घरापासून खूप लांब असं केंद्र आहे, कारण पटकन जाऊन यावं असतं तर नाहीच, कारण भरपूर वेळ लागतो केंद्रामध्ये जाण्यासाठी. म्हणून जास्त करून जाण्याचा योग येत नाही, पण योग जर आला तर आम्ही खूप वेळ काढूनच केंद्रामध्ये जात असतो. तर इथं बघा, गोलाईमध्ये आम्ही थोडीशी केळी घेतलो, कारण प्रसादासाठी केळी पण केंद्रामध्ये देतात. त्यामुळे आम्ही दोघींना पण केळी घेतलो, कारण केंद्रामध्ये जाताना कधीही रिकाम्या हातानं जायचं नाही. त्यामुळे आम्ही प्रसादाला कधी पण जातो त्यावेळेस कुठलेही फळं घेऊन जात असतो. तर इथं डायरेक्टचाच ॲटो केलतो, कारण घरापासून खूप लांब आहे केंद्र आणि ॲटो बदलायला पण वेळ नव्हता. वेळ खूप झाला होता, म्हणून आम्ही डायरेक्टच केंद्राजवळचा ॲटो केलो. कारण 4 वाजत आले होते आणि आम्हाला घरी वापस येऊन पण मला माझ्या मुलीला शाळेतून घ्यायचं होतं आणि त्यानंतर मग घरी येऊन सत्यनारायणाची पूजा, त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवार होता तर मार्गशीर्ष गुरुवाराची पूजा, असं 2 पूजेची मांडणी करायची होती. त्यामुळं पटकन घाईनं आम्ही दर्शन घेतलो आणि लगेचच वापस आलो. आणि आज दत्त जयंती होती आणि आज जर दर्शन नाही घेतलं तर मग चांगलं वाटलं नसतं, कारण पारायणामध्ये पण म्हणजे सप्ताहकाळ जेव्हा चालू होता तेव्हा पण येणं शक्य झालं नाही, कारण घरी पारायण करत होतो आम्ही दोघी पण. त्यामुळं पण वेळ भेटला नाही. त्यामुळे म्हणलं जाऊन यावं. आज दत्त जयंती पण आहे आणि त्यानिमित्तानंच दर्शन पण होईल महाराजांचं. त्यानंतर प्रसाद पण द्यायचा होता, तर तो प्रसाद पण देता येईल म्हणून मग निघालो होतो आज. तर इथं बघा, बघता बघता म्हणजे आलं केंद्र आणि इथूनच सुरुवात होते. जी गर्दी जी दिसत आहे तुम्हाला, तर हे सगळ्या ज्या महिला आहेत त्या दर्शन घेऊनच येत होत्या, कारण एवढी गर्दीच होती. आणि ज्यावेळेस इथं दत्त जयंती वगैरे नसते त्यावेळेस ना, इथं डायरेक्ट ॲटो जो आहे तो केंद्रासमोरच घेऊन येतो. पण इथं भरपूर गर्दी होती आणि बघू शकता इथं रस्ता बंद पण केला होता आतमध्ये जाण्याचा, म्हणजे वाहन जे आहे त्याला, वाहनं जे आहेत ते इकडं साईडलाच थांबत होते. तर बघता बघता केंद्र आलं आणि इथं खूप छान आणि मस्त प्रसन्न असं वाटतं, कारण इथं महाराजांचं केंद्र आहे आणि बघू शकता इथं केळी जी आहे ते प्रसादामध्ये वाटप होत आहे. तर असंच असतं प्रत्येक केंद्रामध्ये, कारण इथं आपण प्रसाद घेऊन गेलेला असतो तर तो प्रसाद ते ठेवून घेत नाहीत. महाराजांना नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवतात आणि त्यानंतर जे भाविक असतात दर्शनाला आलेले त्यांना प्रसाद म्हणून वाटप करतात. तर त्यामुळं ना, आपण कधीही महाराजांच्या केंद्रामध्ये जातो तेव्हा नारळ, खडीसाखर, त्यानंतर अगरबत्ती आणि केळी घेऊन जायचे किंवा गुलाबाचं फूल. केळीच्या ऐवजी तुम्ही संत्री पण घेऊन गेलो, कुठलंही फळ घेऊन जायचं. पण जास्त करून तर म्हणतात ना, पिवळं फळ असतं ते महाराजांना अर्पण करायचं, म्हणून मग मी पिवळेच फळं घेऊन जात असते जास्त तर. तर इथं बघू शकता, जे काही पारायणाच्या पोथीची मांडणी होती ते पाय ठेवायला जागा नव्हती, इतकी पोथी, म्हणजे एवढी गर्दी होती पारायणाला इथं. पण काही सप्ताह काळामध्ये येणं झालं नाही आणि आज मुहूर्त लागला म्हणून मग दत्त जयंती पण आहे म्हणून आलो होतो. पण इथं ना, जेव्हा सप्ताह काळ नसतो तेव्हा तिकडून समोरच्या समोरच्या साईडनं डायरेक्टच दर्शन भेटतं. पण जेव्हा पण सप्ताह असतं त्यावेळेस मात्र हे असे स्टीलचे ग्रिल जे आहेत ते लावलेले असतात आणि आपल्याला साईडनं जाऊन दर्शन करावं लागतं. पण जेव्हा नेहमी दर्शन होतं त्याप्रमाणे काही दर्शन झालं नाही, कारण लांबूनच जाऊन दर्शन घेऊन आलो, कारण भरपूर गर्दी होती. आणि बघू शकता समोर लाईन किती लांब होती आमच्यासमोर. आणि जेवढं होईल तेवढं मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर केलं आहे आणि महाराजांचं जे केंद्र आहे ते तुम्हाला दाखवत आहे. मी या अगोदर पण महाराजांच्या केंद्रामध्ये आले होते आणि त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला आहे, तर तो पण बघा. खूप छान आणि मस्त वाटतं महाराजांच्या केंद्रामध्ये आल्यावर. आणि बघू शकता पोथीची जी मांडणी आहे ती किती, म्हणजे भरपूर सारे सेवेकरी जे आहेत ते पारायणाला बसले होते. तर बघू शकता किती पोथीची मांडणी आहे, भरपूर आहे, भरपूर.
आणि जेव्हा पण जागा नसते तर एवढं ॲडजस्ट करून करून लोक इथं पारायणाला गर्दी करतात. खूप छान वाटतं असं म्हणजे जेव्हा आपण सप्ताह काळ सुरू होतो तेव्हा केंद्रामध्ये एकदम छान होतं. आणि यानंतर पण कधी मी असं गेले दर्शनाला तरी पण मी तुम्हाला एखाद्या दिवशी केंद्राचा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित असा शेअर करते आणि दाखवते. केंद्र खूप छान आहे. आणि इथं बघा लाईनीला आम्ही उभाच होतो आणि जेवढे म्हणजे आम्ही लाईनिंगमध्ये होतो तेवढेच इकडून पाठीमागच्या साईडनं पण होते. भरपूर सारे सेवेकरी येऊन दर्शन घेत होते कारण आज दत्त जयंती होती. आणि इथं बघा दर्शन पण घ्यायला डायरेक्ट असं समोर जायला आज म्हणजे चान्सच नव्हता. इथं लांबूनच दर्शन घ्यायचं होतं आणि जेव्हा म्हणजे इथं सप्ताह काळ नसतं तेव्हा डायरेक्टच आपण समोर जाऊन दर्शन घेऊ शकतो. तर इथं नारळ आणि गुलाबाचं फूल वगैरे आणलं होतं ते मी दिलं. म्हणजे छोटीशी ती मुलगी होती तिच्याजवळ दिलं मी महाराजांजवळ फूल ठेवू नये म्हणून. आणि त्यानंतर इथूनच दर्शन घेतलं. तर बघू शकता. आणि इथं ज्या काकू होत्या त्या काकू आमच्या ओळखीच्याच होत्या. कारण ना त्यांनी आमच्या शेजारीच राहत होत्या इतके दिवस. पण आता त्यांनी स्वतःचं घर घेतलं. त्यांनी त्यांच्या घरी गेल्या. तर त्यांना विचारले मी म्हणजे उद्याची सांगता कशी करायची ते म्हणून. मग त्यांनी मला सांगितलं. मग त्यानंतर इथं बाहेरूनच आम्ही महाराजांना मुजरा वगैरे केलो आणि मग त्यानंतर घराकडे येण्यासाठी निघालो होतो. तर इथं म्हणजे समोर मधला जे भाग आहे म्हणजे दरबार आहे जो केंद्राचा, तर तिथं एक महाराजांची फोटो आहे. आणि इथं बाहेरच्या साईडनं पण जेव्हा आपण पारायणाच्या काळात सेवेकरी बसतात तर त्यांच्यासमोर पण फोटो असावा म्हणून इथं ही जी फोटो होती तर ती फोटो इथं असते. खूप छान वाटतं. आणि इथं बघू शकता हे समोरच्या साईडनं पण मी तुम्हाला दाखवत आहे. जेवढं त्या साईडनं पोथीची मांडणी आहे तेवढीच ही आपण साईडनं मांडणी आहे. तर बघू शकता किती सारे भाविक म्हणजे की स्वामी सेवेकरी पारायणासाठी बसले होते. तर भरपूर गर्दी राहते सकाळच्या टायमिंगला. पण आम्ही दुपारी 3:30 वाजता गेलतो आणि आता ह्यानंतर मग 6:30ला अशीच गर्दी असते. भरपूर सारी गर्दी कारण संध्याकाळची आरती असते. आणि इथं बघा इथं होम हवन होत असतं. जेव्हा याग होतात त्यावेळेस इथं खूप गर्दी असते. तर ते हे ठिकाण आहे. आणि इथलं पण दर्शन घ्या तुम्ही पण सगळे महाराजांचं दर्शन. आणि त्यानंतर आम्ही प्रदक्षिणा वगैरे घेतल्या औदुंबराला आणि मग येऊन थोडा वेळ इथं बसलो होतो. कारण दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ कुठल्याही मंदिरामध्ये बसायचं असतं. त्यामुळं आम्ही इथं एक 5-10 मिनिट बसलो आणि मग घराकडे येण्यासाठी निघालो होतो. तर एक 5-10 मिनिट आम्ही इथं बसून त्यानंतर मग मी इथं तुम्हाला सांगत आहे की दर्शन जे आहे ते छान झालं म्हणून. आणि इथं जे पोती आहेत तर तेच तुम्हाला मी दाखवत होते की एवढे सारे सेवेकरी जे आहेत ते पारायणाला इथं बसले होते म्हणून. आणि आज सगळ्यांची पोती जी आहे ते म्हणजे 7 दिवसाचं जे पारायण आहे ते झालं होतं म्हणजे वाचून झालं होतं. तर त्यानंतर पण पोते जे आहेत ते जागेवरून हलवल्या नाहीत कारण उद्या केंद्रामध्ये जी आहे ते सांगता होती. त्यानंतर महाप्रसाद होता म्हणून पोती जी आहे ते जाग्यावरच ठेवायची होती. आणि उद्या प्रसाद वगैरे झाल्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे बनवून आणि मग त्यानंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवूनच पोती उचलायची असते. निघालो आणि इथं पावती असते अन्नदानाची पावती काढलो आणि आता घराकडे निघालो. कारण गर्दी भरपूर आहे आणि जास्त वेळ थांबता पण येत नाही मंदिरामध्ये पण. तर चला आता घरी गेलो.
तर इथं बघा केंद्रामधून डायरेक्टच ॲटो गोलाईपर्यंत केलो होतो, कारण इथं गोलाईमध्ये आम्हाला थोड्याशा भाज्या घ्यायच्या होत्या आणि भाज्या तर आपल्याला दररोज लागतातच आणि कधीही आम्ही असं बाहेर आलो तर अगोदर भाज्या घेतो, कारण इथं ना गोलाईमध्ये खूप फ्रेश असा भाजीपाला भेटतो, त्यामुळे इथून घेऊन जात असतो. आल्यानंतर कधीही भाजीपाला अगोदर आम्ही खरेदी करत असतो. आणि त्यानंतर मला इथे घेवड्याच्या पण शेंगा घ्यायच्या होत्या, तर भरपूर जण घेवड्याच्या शेंगा म्हटल्यानंतर आम्हाला जो वालाच्या शेंगा असतात तेच देत होते. इथं बघा, इथं समोर पण ज्या शेंगा होत्या त्या वालाच्याच होत्या, पण आम्हाला घेवड्याच्याच शेंगा पाहिजे होत्या, कारण उद्या महाराजांना घेवड्याच्या शेंगाचाच नैवेद्य दाखवायचा होता मला. तर इथं बघा फायनली भेटल्या. पण इथं घेवड्याच्या शेंगा म्हणल्यानंतर कोणीच देत नव्हतं, प्रत्येकजण जो आहे तो वालाच्या शेंगा देत होते. पण एका जे मामा आहेत भाजीवाले त्यांनी सांगितले की त्याला बीन्स म्हणतात म्हणून, पण सध्या काही माझ्याकडे नाही, समोरच्या साईडनं आहे, घ्या म्हणल्यानंतर मग आम्ही समोर एका ठिकाणी भेटले आम्हाला आणि फायनली मग आम्ही घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत त्या घेऊन आलो. पण बीन्स म्हणतात म्हणून आम्हाला पण माहिती होतं, पण आम्हाला हे माहिती नव्हतं की जे भाजीवाले काका मामा असतात त्यांना बीन्स माहिती असेल म्हणून आम्ही डायरेक्टच घेवड्याच्या शेंगा असं म्हणत होतो. तर चला असो, फायनली घरी आलो. म्हणजे ऑटो जिथं थांबला तिथून म्हणजे माझ्या मुलीची स्कूल जी आहे ती जवळच आहे, लगेच तिच्या स्कूलमध्ये गेले. तिला पाहिलं, तिनं काही दिसली नाही, कारण तिनं एक 5 मिनिट आम्हाला येण्यामध्ये फरक झाला. तिनं घराकडे असं आली आणि आम्ही तिथं उतरलो असं झालं. त्यामुळे मग तिची माझी काही भेट झाली नाही आणि ॲटोपासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आम्ही घराकडे पायी चालत आलो आणि फायनली घरी आलो. कारण असा होता आजचा केंद्रामध्ये आणि दत्त जयंतीचा दिवस आणि खूप छान आणि मस्त प्रसन्न दिवस गेला होता. आणि मग संध्याकाळी मी सत्यनारायण वगैरे केला आणि घरी आलो. आणि आता मुलगी पण घरी आली आहे, कारण तिच्या शाळेत पण गेलतो. तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये काही शूट केलं नाही मी, पण मुलीला पण तिच्या शाळेमध्ये घ्यायला गेले होते, पण शाळा सुटली होती आणि तिनं घरी आली होती. तर चला, कसा होता व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हा पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार.